पावनखिंड, कोल्हापूर, 23 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2023. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले, लेखनशैली आणि सादरीकरण आवडलं, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय किंवा मत नोंदवा, म्हणजे हे प्रवासवर्णन तुमच्यापर्यंत पोचल्याची पावती मला मिळेल. आणि हो, जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर हीच ती वेळ आणि हाच तो क्षण चॅनल सबस्क्राईब करायची, म्हणजे पुढील प्रवासवर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद. नमस्कार. जर कोणाला माझे प्रवासवर्णन वाचायचे असेल, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करूनही वाचू शकता. चला तर मग बघूया आणि ऐकूया आमच्या पावनखिंड आणि कोल्हापूरचे हे प्रवासवर्णन. दरवर्षी पावसाळ्यात एखादी पावसाळी सहल काढण्याचा शिरस्ता आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येकालाही जमतंच असं नाही. साधारणपणे ही एक दिवसीय किंवा एखाद दिवसाचा स्टे अशा स्वरूपात असते. यावर्षी मात्र पहिल्यांदाच पावनखिंड व कोल्हापूर असं ठिकाण ठरलं होतं, ते सुद्धा 5-6 दिवसांसाठी. तिकिटांमुळे सहल ही अगोदरच ठरवावी लागते. सहल ठरली तेव्हा 8 जणांनी येण्याची तयारी दाखवली होती. परंतु ऐन वेळेला संजू व हिमानी यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचं येण्याचं रहित झालं व जाण्या-येण्याची दोघांची तिकीटेही रद्द करावी लागली. पावनखिंड रिसॉर्टला राहण्याची व्यवस्था श्री अरविंद गोडबोले यांनी केली होती, कारण ते तेथे अगोदर जाऊन आलेले होते. कोल्हापूर ते पावनखिंड या प्रवासाचीही व्यवस्था अरविंद यांनी 2 गाड्या बुक करून केली होती. कोल्हापूरला राहण्याची व्यवस्था श्री विजय पटवर्धनांनी केली होती. आज दिवस पहिला, दिनांक 23 ऑगस्ट 2023. 23 ऑगस्टला महालक्ष्मीची सेकंड एसीची तिकिटे काढली होती, तर येताना 28 ऑगस्टची तिकिटे काढली होती. रात्रीच्या प्रवासात लागणाऱ्या खाण्याची व्यवस्था सर्वांतर्फे चोख करण्यात आली होती. आज दिवस दुसरा, दिनांक 24 ऑगस्ट 2023. 24 ऑगस्टला दुसऱ्या दिवशी सकाळी 7:15लाच गाडी वेळेआधीच पोचली. बॅगा घेऊन बाहेर आलो व 2 गाड्या आमची बाहेर वाट बघत होत्या. गोकुळ हॉटेलला नाश्ता केला व पावनखिंडीकडे रवाना झालो. वाटेत चिली दत्त मंदिर येथे गेलो व दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी निघालो. कोल्हापूर ते पावनखिंड हा प्रवास 1.5 ते 2 तासाचा होता. साधारण 11 वाजता आम्ही पावनखिंड रिसॉर्टला पोचलो. पावनखिंड रिसॉर्टला येईपर्यंत रस्त्यात अजिबात पाऊस लागला नाही, पण रिसॉर्टमध्ये आल्यानंतर मात्र पावसाने आमचं मस्त स्वागत केलं. पावसाळा असल्यामुळे सभोवताली हिरवंगार होतं. रिसॉर्टमध्ये आल्यानंतर सोबत चहा व बिस्किटेही होतीच. रूम 14 आणि 15 बाजूबाजूच्या मिळाल्या होत्या. मी गोडबोले यांच्याबरोबर आणि दीपा पटवर्धनांच्या रूममध्ये राहिलो होतो. इतर रिसॉर्टच्या तुलनेच्या मानाने हे रिसॉर्ट फारच वेगळं व हटके आहे. संपूर्ण हिरवाईमध्ये नटलेलं असं हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्टचा परिसर फारच विस्तीर्ण होता. दुपारी 1 वाजता जेवण होतं. जेवण खूपच छान होतं. जेवणात श्रीखंडपुरी, पोळी, छोले, कांदा बटाटा भजी, मिरची, लोणचं, टोमॅटो सार, आमटी भात, ताक, पडवळचे दही घालून भरीत असा जंगी बेत होता. संध्याकाळी 4:30च्या दरम्यान चहा झाला. नंतर साईटसीइंगसाठी निघालो. जाण्यासाठी खास मॉडिफाय केलेल्या गाडीतून प्रवास होता. वेगळाच अनुभव होता. सोबतची छायाचित्रे पाहिली की गाडीचा अंदाज येईल. गाडीतून जाताना जो निसर्गाचा नजारा होता तो केवळ अप्रतिम होता. जवळचाच एक धबधबा आणि सरोवर म्हणा किंवा नदी म्हणा, ते पार केलं. वयाच्या मानाने ते साहसच होतं. धबधबा अप्रतिम होता. फक्त जाण्याची जागा कच्च्या रस्त्याची व चढ उताराची होती, त्यामुळे धबधब्याच्या खाली उभे राहिलो नाही. रात्रीचं जेवणही असंच तुफान होतं. जेवणात गुलाबजामची स्वीट डिश होतीच आणि जेवणाच्या अगोदर गाण्याचे कार्यक्रम झाले. आपापल्या परीने गाणी म्हटली. आज दिवस तिसरा, दिनांक 25 ऑगस्ट 2023. 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10च्या दरम्यान नाश्ता व चहा कॉफी झाली. नाश्त्याला मस्त इडली सांबार व चटणी आणि गोड शिरा होता. सोबत चहा आणि कॉफीही होतीच. आज पावनखिंड बघण्यास गेलो. जाण्या अगोदर रिसॉर्टचे मालक श्री शिरगावकर यांच्या आवाजात रेकॉर्डेड सूचना ऐकवण्यात आल्या. जाताना घ्यायचे कपडे, खाण्याच्या वस्तू वगैरे काय काय घ्यायच्या त्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 6:30ला निघून 3 पर्यंत येऊ असा प्लॅन होता. पण यायला 5:30 झाले होते. वाटेत 2 कोकण पॉइंट होते. डोंगरांच्या हिरवाईने नटलेल्या रांगा पाहण्यासाठी एक टॉवर होता. त्यावर जाऊन फोटोग्राफी करता आली. पावनखिंडीला जाण्यासाठी देखील त्याच खास गाड्यांची व्यवस्था केली होती. कॅमेऱ्यात सर्व सौंदर्य कैद करायचे का नजरेत बंद करून मनात साठवायचे, हे नेहमीचे द्वंद्व चालू होते. वाटेत 1.5 किलोमीटर रस्त्यातून चालण्याची मजाही लुटता आली. पावनखिंडीपर्यंत पोचायला जाताना 1.25 तास व येताना अर्धा तास लागला. जाताना सर्व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटल्यामुळे जास्त वेळ लागला. शेवटी पावनखिंडीला पोचलो.
वाटेत थांबून पावनखिंडीबद्दलची रेकॉर्डेड गोष्टही ऐकवली. त्यामुळे पोचण्यापूर्वी स्थान महात्म्य कळाले. तेथे गेल्यावर धबधब्यापर्यंत पोचायला लोखंडी पायऱ्या केल्या आहेत. उतरण्यासाठी अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे धबधब्यापर्यंत पोचता आले व काही सेकंद का होईना त्याची मजा लुटता आली. फोटोग्राफी करून लगेचच वर आलो. जमेल तसे कपडे बदलून घेतले. आल्यावर कॉफी व बिस्किट याची सोय केलेली होतीच. तेथून येताना वाटेत जेवणासाठी एका वेगळ्याच ठिकाणी जेवणाची सोय केली होती. जागा व जेवण दोन्हीही खास होते. बाहेर तुफान पाऊस पडत होता. जेवणाचा बेतही न्यारा होता. चुलीवर भाजलेले कांदे, बटाटे, मशरूम, सिमला मिरची, कॉर्न, वांग, पनीर हे होतं व सोबत चवीसाठी मीठ, चाट मसाला, कांदा लसूण मसाला, पुदिना व लिंबू याची पातळ चटणी होतीच. जेवणानंतर वामकुक्षीची देखील उत्तम सोय केली होती. मधूनच लांबून का होईना पण मोरांचे दर्शन होत होतं व सोबत मोराचा केकारवही होताच. उबदार वाटावं म्हणून शेकोटीही होतीच. वामकुक्षी झाल्यावर चहा कॉफी झाली. अशा या सुरेख व्यवस्थेनंतर गाडीने पुन्हा रिसॉर्टवर परत यायला 5:30 वाजले होते. एवढ्या तुडुंब जेवणानंतर रात्री खरं तर जेवणाची अजिबात इच्छा नव्हती. पण जेवणाचा मेनू ऐकल्यावर पुन्हा भूक चाळवली व पोटावर अत्याचार व्हायचे ते झालेच. गरम गरम भाकरी, मेथीची भाजी, वांग्याचं भरीत व बासुंदी असा बेत होता. जेवणावर यथेच्छ ताव मारला. 2 दिवसांचा रिसॉर्टवरचा मुक्काम आज रात्री संपणार होता. आज दिवस चौथा, दिनांक 26 ऑगस्ट 2023. आज नाश्ता करून सकाळी 10:30 वाजता निघायचं होतं. नाश्त्यासाठी गरम गरम आलू पराठे होते. सोबत चहा कॉफी होतीच. सर्व बॅगा पॅक करून 11च्या सुमारास दोन्ही गाड्यांसकट कोल्हापूरसाठी रवाना झालो. वाटेत पन्हाळा, ज्योतिबा व महालक्ष्मी वगैरे करूनच कोल्हापूरच्या होमस्टेला पोचणार होतो. दुपारी 12:30 वाजता पन्हाळा येथे चहा कॉफी झाली. पन्हाळा बघण्यासाठी प्रमोद कोरे नावाचा गाईड ₹500 घेतला. त्याने प्रत्येक जागेवर नेऊन सर्व ठिकाणांची सविस्तर माहिती सांगितली. त्यामुळे तेथले स्थान महात्म्य कळाले. दुपारी 2:30 वाजता हॉटेल हिलटॉपमध्ये जेवण झाले. जेवण झाल्यावर दुपारी 4पर्यंत ज्योतिबाच्या दर्शनासाठी पोचलो. रांग असूनही दर्शन छान झाले. चहा पिऊन 4:45ला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालो. तेथेही गर्दी होतीच, पण रांग असूनही दर्शन व्यवस्थित झाले. 6:20 देवीचे दर्शन घेऊन बाहेर आलो व नंतर आमचा प्रवास लँडमार्क रेसिडेन्सी 2 या होमस्टेच्या दिशेने सुरू झाला. या टॉवरमध्ये 7व्या मजल्यावर 3 BHKचा प्रशस्त असा फ्लॅट होता. आज सर्व सोयी होत्या, त्यामुळे कसलीच अडचण आली नाही. चहा कॉफी करण्याची देखील सोय होती. फक्त जेवणासाठी व नाश्त्यासाठी बाहेर जावे लागत होते. काल पावनखिंडीच्या धबधब्याला खाली उतरताना व वर चढताना पटवर्धनांना अस्वस्थ वाटत होतं व दमही लागत होता. आज मात्र त्यांचा हा त्रास वाढला होता. रात्री त्यांना फारच बेचैन व अस्वस्थ वाटत होतं. घरगुती माहिती असलेले व बरोबर असलेले सर्व उपचार करूनही आराम पडत नव्हता. सुदैवाने त्यांना त्यांच्या कोल्हापूरस्थित डॉक्टर जोशींची आठवण झाली. नंतर फोनाफोनी करून त्यांना रात्री 2 वाजता फ्लॅटवर बोलावले. डॉक्टर स्वतः एका दत्तसाई हॉस्पिटलशी संलग्न होते. ताबडतोब त्यांच्याच गाडीने विजय यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन ECG काढून ICUमध्ये ठेवून प्राथमिक उपचार केले. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर 28 ऑगस्टला सकाळी 4 वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तोपर्यंत तेजू व तन्वी या दोघीही गाड्या घेऊन कोल्हापूरला 27 तारखेला पोचल्या होत्या. 28 ऑगस्टला पहाटेच 5 वाजता 6 जण गाडीने मुंबईला रवाना झाले. त्यानंतर त्यांची तिकिटे रद्द करून टाकली. दुपारी 2 वाजता सुखरूप पोचल्याचा फोन आला देखील. आजवरच्या प्रवासात लागलेलं हे पहिलं गालबोट. अशा प्रकारचा प्रसंग यापूर्वीच्या सहलीत कधी आला नव्हता. अर्थात आता सर्वच जण ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीत मोडत असल्यामुळे सर्वांनीच सहलीला जाण्याअगोदर व प्रवासात देखील काळजी घेण्याची गरज आहे, हे मात्र यातून शिकता आले. आज दिवस 5वा, दिनांक 27 ऑगस्ट 2023. काल रात्री कोणाची झोप न झाल्यामुळे दिवसभर सर्वांनी झोपून आराम केला. आमच्या जेवणाची सोय तेथे असलेल्या केअरटेकर श्रीलिंगप्पा याने जवळच असलेल्या सर्किट हाऊसमध्ये केली होती. त्यामुळे लांब जावे लागत नसे. त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही रंकाळा तलावावर फेरफटका मारण्यास गेलो होतो. उद्या म्हणजे 28 तारखेला आम्हाला रात्री महालक्ष्मीने मुंबई निघायचं होतं. त्यामुळे उद्याचा सबंध दिवस काही ठिकाणं फिरून घेण्याचं ठरवलं आणि गाडीही बुक केली. आज दिवस 6वा, दिनांक 28 ऑगस्ट 2023. गाडी सकाळी 9 वाजता येणार होती. फिरण्यासाठी ठिकाणं बरीच होती, पण वेळेचं बंधन असल्यामुळे जवळचीच ठिकाणं करण्याचे ठरवले व संध्याकाळी 5पर्यंत परत येण्याचंही निश्चित केले. साईट सीइंग करण्याआधीच गोकुळमध्ये नाश्ता केला व पुढे निघालो. प्रथम खिद्रापूर येथील शिवमंदिराला भेट दिली. अतिशय प्राचीन असे मंदिर आहे. कोणत्याही एका राजाच्या कारकिर्दीत हे बांधले गेले नसल्यामुळे व अनेक वंशावळीच्या राजांच्या कारकिर्दीत याचे बांधकाम पार पडल्यामुळे त्या काळच्या बांधकामाच्या शैलीचा यावर प्रभाव दिसून येतो. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आहे. आतमध्ये कोपेश्वर व धोपेश्वर अशा 2 पिंडी आहेत. यांचे आपण समोरून दर्शन घेऊ शकत नाही. कोपेश्वर ही शंकराची स्वयंभू पिंडी आहे.
याचे वैशिष्ट्य म्हणजे या पिंडीसमोर नंदी नाही व शेजारीच वीणाशाळुंका असलेल्या पिंडीला धोपेश्वर म्हणतात. हे मंदिर दक्षिणमुखी आहे. धोपेश्वर हे विष्णू स्वरूपात येथे आहेत. दक्षाने केलेल्या अपमानामुळे क्रोधित झालेल्या शंकरांना शांत करण्यासाठी श्री विष्णूंनी त्यांना थोपवले, तो थोपेश्वर. नंतर अपभ्रंश होऊन त्याचे नाव पुढे धोपेश्वर झाले असे म्हणतात. प्रत्येक दगडी खांबावर वेगवेगळी नक्षी व कोरीवकाम आहे. वास्तुकलेचा व स्थापत्यशास्त्राचा प्रभाव या मंदिरावर आहे. हे मंदिर बघण्यासाठी आम्ही श्री श्रीहरी नावाचा गाईड ₹500 घेतला होता. त्याचा पूर्व इतिहास जाणण्यासाठी हे गरजेचं असतं. तरच बांधकामाचे बारकावे व इतिहास जाणून घेता येतो. साधारण 1 तास तेथे घालवल्यावर तेथून नृसिंहाच्या वाडीला गेलो. तेथे दत्तगुरूंच्या पादुकांचे लांबूनच दर्शन घेतले व बाहेर पडलो. तेथील सोमण यांच्या खानावळीत यथेच्छ जेवलो. तेथे सोमण या नावाची बरीच हॉटेल्स आहेत, पण ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या मंदिराजवळच्या सोमन खानावळीत गेलो. जेवणाचा दर ₹160 हा नंतरच्या मसाला पानासकट होता. जेवण अतिशय चविष्ट व अप्रतिम होतं व विशेष म्हणजे स्वतः मालक सोमन आग्रह करून वाढत होते. बासुंदी पुरीचे जेवण जेवून तृप्त मनाने बाहेर पडलो. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर जयसिंगपूर व चिन्मयी गणपती मंदिर ही 2 ठिकाणं बघितली. सिद्धिविनायक मंदिराचं बाहेरचं बांधकाम हे गणपतीच्या आकाराचं आहे व त्यात अष्टविनायकाचं दर्शन होतं. गणपतीची मूर्ती ही उजव्या सोंडीची आहे. मंदिर फारच सुंदर व आकर्षक आहे. चिन्मय नंदांचा सर्व जीवन परिचय बाजूलाच असलेल्या वास्तूत आहे. ही 4ही ठिकाणं बघून आम्ही 5च्या दरम्यान फ्लॅटवर पोहोचलो. सामानाची फायनल बांधाबांध झाली व गाडी येण्याची वाट बघत बसलो. केअरटेकर श्री लिंगप्पाला बोलावून त्याचाही हिशोब करून टाकला. थोड्या वेळातच ड्रायव्हर गाडी घेऊन आला व आम्ही 7:15च्या सुमारास कोल्हापूर स्टेशनवर पोहोचलो. जाताना 8 जणांची तिकिटे बुक करून येताना फक्त 4 जणच परतीच्या प्रवासासाठी उरलो होतो. गाडी वेळेतच सुटली, पण गाडी लोणावळ्याला 1 तासभर थांबली होती. आज दिवस 7वा, दिनांक 29 ऑगस्ट. 29 तारखेला सकाळी गाडी 7:25च्या ऐवजी 8:30ला पोहोचली. सर्वजण सकाळी 9च्या दरम्यान घरी सुखरूप पोहोचले. हेमंत गाडगीळ.